दीक्षाभूमीत येणारा प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। कोणालाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दीक्षाभूमी परिसरातील तयारीची पाहणी करून आढावा बैठक घेतली। पाऊस आल्यास भाविकांना शाळा व वसतिगृहांमध्ये राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहांची पुरेशी सोय करण्याचे निर्देश दिले आहे। बैठकीत माजी मंत्री नितीन राऊत आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून पाणी साचणे, अपुरी निवास व्यवस्था आणि शौचालयांची कमतरता या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। दीक्षाभूमी विकास आराखड्याबाबत बावनकुळे म्हणाले की जुन्या आराखड्यावर आक्षेप नोंदविले गेले होते। धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर सुधारित आराखडा तयार करून अंमलात आणला जाईल। दरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात ते म्हणाले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण 5 ते 6 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल। ऑगस्ट महिन्यात 25 लाख हेक्टर तर सप्टेंबरमध्ये 22 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे। अंतिम आकडा पुढील काही दिवसात स्पष्ट होईल। शेतकऱ्यांना मदतीबाबत बावनकुळे यांनी आश्वासन दिले की पूर्ण नुकसान भरपाई शक्य नसली तरी शासनाकडून शेतकऱ्यांना नक्कीच मदत केली जाईल। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त लाखो भाविक दीक्षाभूमीला येणार आहे। त्याकरता आमचे नागपूरचे मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, आमचे पोलीस कमिशनर श्री रवींद्र सिंगल आणि डेप्युटी कमिशनर मीनाजी, आम्ही सर्वांनी याची बैठक घेतली। आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आढावा घेतला। यापूर्वी दोनदा दीक्षाभूमीच्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल माननीय नितीन राऊत साहेब, सुलेखाताई कुंभारे वगैरे आणि आमचे या ठिकाणी दीक्षाभूमी ट्रस्टचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते। काही बाबी या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत, जे की या ठिकाणी काही संघटनेच्या तक्रारी आहेत की काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे, काही भाग अजूनही त्या ठिकाणी भाविकांकरता अडचणीचा ठरू शकतो। काही ठिकाणी काही नवीन म्हणजे काही मागण्या आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून। अनेक सामाजिक संघटनेने मागण्या केल्या आहे की काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा, काही शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित करा। तर आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री, माननीय नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या की या ठिकाणी काय काय व्यवस्था केल्या पाहिजे। आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही